बाबा आज तुमच्या मुलींनी प्रवेश केलेला आहे, प्रवेश केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्या बोललेल्या आहेत. चांगलं आहे. नवीन पार्टी, नवीन काम हातामध्ये घेतलं आहे. अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल. माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर कापून काढेल ही धमकी त्यांनी कुणाला दिली असेल असं आपल्याला मी ऐकलं नाही ते. तुम्ही दुधारी तलवारीचा उल्लेख केलेला होता, मात्र ते बोलले की माझ्याकडे 10 हात आहे आणि आता मी चंडिका पण आहे आणि नवदुर्गा पण आहे. ठीक आहे, नवदुर्गा तर माझ्या घरामध्ये बसलेला आहे. एक माणूस देवी बनू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, जे बोलले ते पाहू पुढे. आपल्याला काय वाटतं ते आपल्या विरोधात उभ्या राहतील? काय भावना आहेत आपल्या? एक नेता जिंकलं म्हणून एक माझ्या विरोधामध्ये जिंकून आला पाहिजे इतकं अपेक्षा आहे. त्यांनी भाषणाची सुरुवात केली, मात्र आपल्याला नमन केलं. त्यामुळे ऐकलो नाही कोणाला नमन केलं, काय केलं हे मला माहीत नाही. परंतु आता ते वेगळ्या पक्षातून उभं आहे, चांगलं आहे. शुभेच्छा त्यांच्या भविष्याकरता. वेगळ्या पक्षात गेल्यानंतर त्यांची जी भाषा आहे ती कुठंतरी अशी धमकीवजा भाषा वाटत होती एकंदर. म्हणजे तुम्ही कसं बघता, वडील म्हणून तुम्ही एवढं असं आहे, त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांच्या मागे काय आहे काय नाही हे मी काय सांगू शकत नाहीत. त्यांच्या भाषा ते सुधारला पाहिजे. नवीन आहेत राजकारणामध्ये, काहीतरी इतकं वर्ष सोबत राहून शिकलं पाहिजे. ठीक आहे, जे आता त्यांनी बोलला आवेशातून बोलला, कोणीतरी चढवलं की काय झाला ते वेगळं गोष्ट आहे. बघू. अगोदर पूर्ण विधानसभा लोकसभा पिंजून लावलं आणि नंतर मग मला गाजर दाखवलं. नाही, लोकसभा त्यांनी फिरलं नाही. लोकसभा मीच फिरलो, विधानसभा मीच फिरलो, सगळं कामं मीच आणलो आणि सगळं काम मीच केलेलं आहे. ते लोक आता निर्णय देतील 2 महिन्यात जे काय होईल. एक जनरल प्रश्न विचारतो सगळ्याच राजकीय नेत्यांच्या संदर्भात, की कुठेतरी असं वाटतं का की महत्त्वाकांक्षामुळे जी नवीन पिढी आहे ती काही गोष्टी विसरत आहे? काय एक जनरल काय वाटतं? नाही, चांगलं आहे. ते नवीन पिढी फार त्यांचा स्फूर्ती असते, काहीतरी करायचं असते. परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोललं पाहिजे. हे थोडंफार ते काय मी शिकू शकलो नाही. हे माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे. आणि जे मी मागे बोललो होतो, आमच्याकडे काही पद्धत असते, वरिष्ठांनी बोलल्यानंतर सगळ्यांनी थांबलं पाहिजे असं प्रकारचं असते. परंतु ठीक आहे, आता नवीन लोक त्यांच्यासोबत जोडले आहेत आणि नवीन पक्षामध्ये ते गेलेले आहेत आणि आपण अपेक्षा करू काहीतरी चांगलं होईल. बाबा तुम्ही त्या दिवशी बोलताना बोलले होते की माझी मुलगी जी आहे तीच माझ्यासोबत वैर करत आहे. हे म्हणजे अशा मुलींबद्दल काय बोलायचं. परंतु आज त्या ठिकाणी जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी म्हटलं आहे की एक बाबा जरी गेले असले तरी पवार साहेबांसारखे दुसरे बाबा तुझ्या पाठीशी उभे आहेत. ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल. आपल्याला वडील आपला स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेलं आहे, चांगलं आहे. बघू काय करतात ते. आपण लोकांकरता काम केलेलं 50 वर्ष आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक. आता तुम्ही पाहिले, तुम्ही ऐरीला दोन्ही सभा आपण इकडे आपण ऐरीला आला नसाल, परंतु पहिला सभा आपण पाहिला, आताचं सभा पाहिलं. काय फरक आहे हे तुम्हाला माहीत. मी कशाला जास्त बोललं पाहिजे. धर्मराव बाबा, खरं तर भाजपवर आरोप होतं ते घर फोडण्यात येतं, पण आता परत आपलंच घर फुटलेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये. काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता ते त्यांनी उत्तर दिलं ना, काय घर फुटला नाही म्हणून. आता घर फुटलं नाही तर आता बघू काय पुढे आहे. कोण घर फोडला काय नाही फोडला. मी तर सांगतच होतो साहेबांनी असा प्रकारचं करू नये. ठीक आहे, ते झालं, आता घडला. आता घोडा मैदान समोर आहे, बघू. लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं का आपल्याला? ठीक आहे, आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये. 8 वर्ष काम केलं, मी 50 वर्ष काम केलेलं आहे. ठीक आहे, आणखीन खूप शिकायचं आहे. 42 वर्ष आणखीन शिकायचं आहे. मधल्या 10 वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि तेव्हा 6 वर्ष मीच सगळं गडचिरोली सांभाळलं असा दावासुद्धा करणार. ते ठीक आहे, मी कुठे दूर होतो? हवेमध्ये होतो का? भारतामध्येच होतो, जिल्ह्यामध्येच होतो. कुठे होतो मी? हे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.